Hello and welcome to this podcast from Parva. Please spread the word on social media about it. Join the Zara Hatke community and enjoy all the podcasts. Aarti presents Zara Hatke People. So if you want to consider yourself successful, you don't need to compare with you have to prove your mettle. Otherwise तुमच्याकडे just because you are son of so and so celebrated doctor म्हणून काही कोणी पेशंट्स तुमच्याकडे येत नसतात. ह्यूज वेलकम तर घेऊन येते आहे जरा हटके पीपल तुमच्यासारख्या हटके लिस्नर्ससाठी. आदित्य, सर्वप्रथम मला तुझं रेट बकलर या पुरस्काराबद्दल अभिनंदन करू दे. थँक्यू. ऑप्थल्मॉलॉजीमधला ऑस्कर पुरस्कार असं म्हटलं जातं ना याला? हो. हां. सो या पुरस्काराबद्दल आणि तुझ्या त्या संबंधित व्हिडिओबद्दल जरा सांग ना. अमेरिकन सोसायटी ऑफ रेटिना सर्जन्स नावाची अमेरिकेतली एक संस्था आहे की ज्याचे 5,000पेक्षा जास्ती रेटिना तज्ज्ञ मेंबर्स आहेत. बरं. आणि ती अतिशय एक मोठी सन्मानाची सोसायटी समजली जाते आणि त्यांची दरवर्षी एक कॉन्फरन्स होत असते. त्या कॉन्फरन्समध्ये दरवर्षी जगभरातनं सगळे रेटिना तज्ज्ञ ज्यांना त्यांच्या सर्जिकल व्हिडिओज दाखवायचे असतात अशा सगळ्यांनी त्याच्यामध्ये ते लोक भाग घेतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक अवघड अशी सर्जरी आपण दाखवली होती. त्याच्यामध्ये मार्फान सिंड्रोम नावाचा एक आजार असतो की ज्याच्यामध्ये काही मुलांना डोळ्याच्या आतल्या पडद्याचा आजार असतो, त्यांचा रेटिना निसटलेला असतो आणि त्यांना त्याच वेळेला मोतीबिंदू पण झालेला असतो, पण तो मोतीबिंदू पण निखळलेला असतो डोळ्याच्या आतल्या कॅव्हिटीमध्ये. आणि मुलांमध्ये? हो. आणि त्यांच्यामध्ये हा मोतीबिंदू बाहेर काढताना डोळ्याच्या रेटिनाला इजा व्हायची खूप शक्यता असते. तर आपण जी सर्जरी त्याच्यात दाखवली की त्याच्यामध्ये रेटिनाला प्रोटेक्ट करून तो मोतीबिंदू खाली जो रेटिनावरती पडलेला असतो तो बाहेर काढून रेटिनाला परत अटॅच करण्याची सर्जरी आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. आणि थोडे दिवसानंतर त्याची सेकंड स्टेजमध्ये दुसरी पण एक सर्जरी असते की ज्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यात ऑइल टाकलेलं असतं रेटिना चिकटवायला. तर ते ऑइल काढून एक आर्टिफिशियल इम्प्लांट डोळ्यात बसवायचा असतो. अशी 2 स्टेजमध्ये ही सर्जरी झाली होती आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केलं होतं. ओके. आणि हे सगळं तुम्ही पुण्यातनं? हां, आपल्या NIOमध्ये केलेली ही सर्जरी. आणि त्या सर्जरीला जे तू म्हणालीस की ऑफ्थॅल्मॉलॉजीमधला एक ऑस्कर समजतात तसा खूप मोठ्या मानाचा पुरस्कार त्याला मिळाला. मग ही अशा पद्धतीची ऑपरेशन्स भारतामध्ये किती लोक करतात? हां, बरेच लोक करतात, पण मला असं वाटतं की आपलं प्रेझेंटेशन खूप चांगलं होतं ह्या सर्जरीमध्ये. ऑफकोर्स सर्जरी छान झालीच, त्याबद्दल काही वाद नाही. पण नुसतीच सर्जरी छान करणं हे या कॉम्पिटिशनचं महत्त्व नाही. हे कॉम्पिटिशनच आहे ही एक प्रकारची. सायंटिफिक कंटेंट असायला पाहिजे त्याच्यामध्ये, थोडीफार एंटरटेनमेंट व्हॅल्यू पण असली पाहिजे. सो इट्स लाईक द ऑडियन्स शुड एन्जॉय दॅट फिल्म. इट शुड नॉट बी जस्ट सायन्स अँड सिरियस नेचर ऑफ द व्हिडिओ. थोडंफार त्याच्यामध्ये एक एंटरटेनमेंट अँगलसुद्धा असतो. आणि या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करून त्याच्यात किती एंटरटेनमेंट आहे, किती नाविन्य आहे आणि किती सायंटिफिक कंटेंट त्याला आहे अशी ओव्हरऑल असेसमेंट त्या व्हिडिओची करतात. आणि फक्त 7 मिनिटात आपल्याला हे सगळं प्रेझेंट करायचं असतं. त्यामुळे याला थोडंसं अवघड असतं, पण लकीली फॉर अस दिस वॉज आवर फर्स्ट
अवॉर्ड ॲट द अमेरिकन रेटिना सोसायटी. Society. लकीली इट केम टू अस. आणि आय गेस पुण्यातला तू पहिला डॉक्टर आहेस की तुला हा पुरस्कार मिळाला. ॲटलिस्ट यावर्षी तरी पुण्यातला मी एकटाच आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे अजून एक डॉक्टरांना ह्यापूर्वी तो मिळाला आहे 10-15 वर्षापूर्वी. डॉक्टर गडकरी म्हणून माझे सर आहेत, त्यांना हा पुरस्कार 10 वर्षापूर्वी मिळालेला आहे. इथून मी आता तुझ्या क्षेत्राकडे जाते, जे तू ऑप्थल्मॉलॉजी घेतलंस. तुझे वडील पण या फील्डमध्ये होते म्हणून तू हे क्षेत्र निवडलंस का नक्की काय आहे? हां, सगळेजण मला बरेच लोक हा विचारतात प्रश्न. त्यामुळे मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना नॅचरली असं वाटत असेल की वडील डॉक्टर आहेत म्हणजे यांनी पण डॉक्टर व्हायला पाहिजे, असं आपल्याकडे असतं. तसंच मी ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं हे मात्र माझं नक्की होतं. मी 3rd जनरेशन डोळ्याचा डॉक्टर आहे आमच्या फॅमिलीमध्ये. माझे आजोबा पण जनरल प्रॅक्टिशनर होते. त्यांना डोळ्याचं डॉक्टर व्हायचं होतं, पण त्यांना अनफॉर्च्युनेटली हाताला ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना डोळ्याची प्रॅक्टिस करता नाही आली. त्यामुळे त्यांना जनरल प्रॅक्टिस करावी लागली आणि टू सपोर्ट द फॅमिली त्यांना चष्म्याचं दुकान काढलं होतं त्यांनी. त्यामुळे त्यांची बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की त्यांना समाजाने फारसं काही सिरियसली घेतलं नाही. इनफॅक्ट त्यांना असं हिणवलं लोकांनी की हा कसला डॉक्टर, हा तर चष्मे विकतो. त्यामुळे थोडाफार एक कॉम्प्लेक्स कदाचित माझ्या आजोबांच्या मनात आला असावा, माहीत नाही. पण त्याच्यानंतर माझे बाबा डोळ्याचे डॉक्टर झाले आणि मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मला स्पोर्ट्स मेडिसिन करायचं होतं त्यावेळेला, कारण की मी मलखांबाची बॅकग्राऊंड तुला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे त्यावेळेस वेळ तर अशी होती की मलखांब पहिले आणि वेळ उरला तर अभ्यास, अशा परिस्थितीत आम्ही लहानपण आमचं झालेलं होतं. आणि आमच्या आईवडिलांनी पण खूप माझ्या स्पोर्ट्स करिअरमध्ये सपोर्ट केला आणि असं काही कधी खूप अभ्यासाच्या मागे लागले नव्हते ते. आणि त्यामुळे जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा असंच वाटत होतं की पहिले स्पोर्ट्स मेडिसिन करायचं आहे म्हणून डॉक्टर व्हायचं आहे आपल्याला, कारण की ते स्पोर्ट्सची कनेक्शन एवढं होतं शक्यच नव्हतं दुसरा काही विचार करणं मला त्या स्टेजला. बरोबर. आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी होतं माझ्या डोक्यात, बट दॅट वॉज आय मीन लाईक अ प्लॅन बी ऑप्शन. आणि मग नंतर जसं स्पोर्ट्स मेडिसिनबद्दल फारशी माहिती पण नव्हती त्यावेळेला आणि खूप नवीन फील्ड होतं, तर त्यावेळेला आणि इव्हन आत्तासुद्धा पहिल्यांदा ऑर्थोपेडिक्स करावं लागतं त्यासाठी. आणि मग ऑर्थोपेडिक्स झाल्यानंतर मग सुपर स्पेशलायझेशन म्हणून स्पोर्ट्स मेडिसिन करायचं. आणि मग स्पोर्ट्स मेडिसिन ही थोडी काय म्हणायचं त्याला नॉन सर्जिकल ब्रांच होईल आणि ऑर्थोपेडिक ही सर्जिकल ब्रांच होईल. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं जमेल आपल्याला, तर ह्या टाईपचे विचार माझ्या डोक्यात यायला सुरुवात झाली. आणि ऑफकोर्स मग ऑफ्थॅल्मॉलॉजी हा त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल ऑप्शन मला दिसला. ऑफकोर्स आमचं हॉस्पिटल होतं, ऑफ्थॅल्मॉलॉजी आवडत नाही अशातला काही भाग नव्हता. त्यामुळे जर स्पोर्ट्स मेडिसिन नाही जमलं तर ऑफ्थॅल्मॉलॉजी करूया अशा प्लॅनमध्ये मी होतो. बरोबर. आणि ते स्पोर्ट्स मेडिसिनला मला ऑर्थोपेडिक्ससाठी ॲडमिशन जर घ्यायची असेल तर मला डिग्रीला मिळत नव्हती त्यावेळेला. पोस्ट ग्रॅज्युएशनला मला ऑर्थोपेडिक्सचा डिप्लोमा मिळत होता आणि ऑफ्थॅल्मॉलॉजीची डिग्री मिळत होती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, मास्टर्ससाठी. तर त्यावेळेला मग ऑब्व्हियसली डिग्रीला आपण महत्त्व देतो, अशा टाईपने मी ते ऑफ्थॅल्मॉलॉजी चूज केलं आणि देन आय बिकेम अन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट फायनली. बरोबर. सो तू जसं आत्ता म्हणालास की तुझे वडील डॉक्टर श्रीकांत केळकर हे पुण्यातले अत्यंत नावाजलेले आणि प्रतिशयश नेत्ररोग तज्ज्ञ, तर मग तू ब्रँड स्वीकारलीस कारण तुला डिग्री करायचं होतं. पण मग या क्षेत्रात काम सुरू करताना किंवा टू हॅव युअर बेस, तुला खूप दडपण होतं का रे? असं काही दडपण काही आलं नाही कधी खरं म्हणायचं तर. कारण की फायदा झाला का असंही म्हणू. फायदा तर झालाच ऑब्व्हियसली, कारण की एक बॅकग्राऊंड मिळते तुम्हाला, तुमचा सेटअप असतो स्वतःला हवा तसा. बरोबर. हॉस्पिटल तयार होतं. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज डेफिनेटली आहे. त्याच्याबरोबर त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. कारण की जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघताय सचिन तेंडुलकरचा मुलगा IPL मध्ये येतोय, अगदी त्याला ज्या पद्धतीने जावं लागतंय, मग तो चांगला असेल किंवा नसेल त्यापेक्षा तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून त्याला जे काय त्रास होत असेल. तर तसंच आपल्याकडे अशी म्हण आहे की शिवाजी होणं सोपं आहे पण संभाजी होणं जास्ती अवघड आहे. बरोबर. तर त्यातनं मी पण गेलो. ऑफकोर्स अशा काही कंप्लेंट्स अशा नाहीत, पण अवघड असतं, चॅलेंजिंग असतं. तुम्ही डॉक्टर श्रीकांत केळकरांचा मुलगा म्हणून पेशंट सुरुवातीला 1-2 वेळेला तुमच्याकडे येऊ शकतील, पण तुम्हाला नंतर तुमचं जे मेटल असतं, आय वुड से दॅट यू हॅव टू प्रूव्ह युअर मेटल. अदरवाईज तुमच्याकडे जस्ट बिकॉज यू आर सन ऑफ सो अँड सो सेलिब्रेटेड डॉक्टर म्हणून काही कोणी पेशंट्स तुमच्याकडे येत नसतात. कंपॅरिझन व्हायची का? कंपॅरिझन व्हायची, पण आपण काही लक्ष नाही, मी तर कधी त्याच्यात पडलो नाही. आणि आय न्यू दॅट आय एम आदित्य केळकर आणि श्रीकांत केळकर. ऑब्व्हियसली देर इज नो कंपॅरिझन. आणि माझं फील्ड थोडंसं वेगळं आहे. बाबांचं कॅटरॅक्टमध्ये स्पेशलायझेशन होतं आणि मला रेटिनामध्ये
स्पेशलायझेशन मी केलं. ऑफकोर्स कॅटरॅक्ट तर आम्ही सगळेजणच करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये, बरोबर. पण सुपर स्पेशलायझेशन म्हणून मी रेटिना निवडलं होतं. त्यामुळे अशी कंपॅरिझन फारशी कधी काही माझ्या डोक्यात तरी कधी आली नाही. बरोबर. पण लोकांच्या आलीच असेल ऑब्व्हियसली. बरोबर. सो तू जे आत्ता म्हणालास त्याच्यावरनंच मी तुला पुढचा प्रश्न विचारतीये की बाबांनी सुरू केलं, आपण जसं म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, त्याप्रमाणे त्यांनी नियो सुरू केलं. पण ते तू खूप वाढवलंस आणि तुझ्या एक्सपर्टीज किंवा सुपर स्पेशलायझेशन तू आत्ता अगदी एका शब्दात किंवा 1-2 वाक्यामध्ये बोललास. त्याच्याबद्दल अजून थोडंसं डिटेलमध्ये सांग ना. कसं आहे ना, आईवडिलांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी म्हणजे असं काय मला हाताला धरून शिकवलं नाही आहे की अशी सर्जरी करा वगैरे, पण त्यांनी त्यांच्या वागण्यातनं किंवा त्यांच्या एकूण हॉस्पिटल चालवण्याच्या ज्या काही स्टाईल ऑफ फंक्शनिंग आपण म्हणूया, किंवा त्यांनी दाखवलेली ऑनेस्टी टुवर्ड्स पेशंट, कधी कोणाला फसवायचं नाही, किंवा हे जे सगळे बेसिक जे महत्त्वाचे गुणधर्म आहेत ते आम्हाला उदाहरणासहित दाखवून दिले. आणि त्यामुळे त्याच मार्गावरती पुढे चालू राहणं हे आमच्यासाठी सोपं झालं, कारण की हे काही शिकवलं नव्हतं, ते त्यांनी दाखवलं होतं त्यांच्या वागणुकीतनं किंवा त्यांच्या हॉस्पिटलमधल्या बिहेवियरमधून की हाऊ टू डील विथ द पेशंट्स. तर आय थिंक वी जस्ट कंटिन्यूड ऑन द सेम पाथ. त्यामुळे तसं खूप अवघड नाही गेलं, कारण की ती जी काय त्यांची थॉट प्रोसेस आहे ती आयडिओलॉजी म्हणू आपण त्याला, ती आयडिओलॉजी सेमच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पटण्यासारखीच आहे आणि आय एम शुअर सगळ्या चांगल्या डॉक्टरांना ती पटत असेल. सो टू फॉलो दॅट पाथ वॉज नॉट डिफिकल्ट ॲज सच. पण मग मी जसं तुला म्हटलं की तू एक मला सुपर स्पेशलायझेशन सांगितलंस तुझ्या, पण मग तू कुठल्या पद्धतीच्या नक्की इथे सर्जरी करतोस आता? डोळ्याच्या सगळ्यात मागचा पार्ट असतो त्याला रेटिना म्हणतात, तर त्याच्या सर्जरीज मी करतो. त्याच्यानंतर मोतीबिंदूच्या सर्जरीज करतो आणि त्याच्यानंतर चष्म्याचा नंबर घालवण्याचं लेझर असतं त्या टाईपच्या सर्जरीज करतो. अशा तिन्ही टाईपच्या सर्जरीज मी करतो. तुझ्या या अनेक वर्षांच्या कामात तुझ्याकडे खूप चॅलेंजिंग केसेस आलेले असतील. सो तुला आठवतात किंवा दिस वॉज लाईक रिअली टूक आउट एव्हरीथिंग फ्रॉम यू, असं काय सांगू शकशील? रिसेंटली एक 2-3 केसेस आहेत तशा. एक तर त्यातली मला आठवते की ती विशेष माझ्या लक्षात राहिली, म्हणजे ती एक गरीब शेतकरी आहेत आणि त्याची बायको तिला दिसत नव्हतं आणि घरच्या पॉवर्टीमुळे आणि आजकाल अजूनसुद्धा माहीत अशी आहेत लोक की घरी काही झालं तर बायका फॅमिलीमध्ये सांगत नाहीत की बाबा माझ्या डोळ्याला त्रास होतोय, आणि ॲज इट इज तिला एकच डोळा होता. अरे बापरे. दुसरा डोळा ऑलरेडी गेलेला होता आणि एकाच डोळ्यामध्ये तिला ज्यातनं दिसत होतं त्यातनं पण तिला रेटिनाची डिटॅचमेंट झाली होती. पण घरी कसं सांगायचं, आपण तर गरीब फॅमिलीत आहोत. त्यामुळे मग सांगितलं तर उगीच लोक रागावतील आपल्याला, या भीतीने तिने घरी सांगितलं नव्हतं. इव्हेंच्युअली तिने जेव्हा अगदीच दिसेनासं झालं तेव्हा ऑब्व्हियसच झालं घरच्यांना की हिच्या डोळ्याला प्रॉब्लेम होतोय. तेव्हा त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं, पण तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झाला होता. आणि रेटिनाच्या सर्जरीज असतातच चॅलेंजिंग. काही काही केसेस अशा असतात की ज्यांना पुन्हा पुन्हा डिटॅचमेंट होते आणि पुन्हा पुन्हा सर्जरी कराव्या लागतात. आणि ह्या बाईमध्ये तिच्या डोळ्याचं असं ठराविक झालं होतं की रेटिनाच्या एक्झॅक्ट सेंटरला होल पडलं होतं की जिथे लेझर करणं शक्य नसतं, आणि त्यातूनच तिला सारखी रिकरंट डिटॅचमेंट होत होती. त्यामुळे तिला त्या डोळ्याने दिसणं बंद झालं होतं आणि तोच तिचा एकच डोळा होता. मग अशाला काहीतरी थोडंफार नाविन्यपूर्ण काहीतरी करायला लागणार होतं, म्हणून आम्ही त्या केसमध्ये एक रेटिनाचाच त्याच डोळ्यातला एका रेटिनाच्या बाजूच्या पार्टमधला ग्राफ्ट काढून तो रेटिनाच्या सेंटरच्या होलवरती आम्ही ठेवला आणि ते होल क्लोज केलं. आणि मग त्याला म्हणजे मग रेटिना एक्झॅक्टली मग त्याला परत रेटिनाला चिकटवून त्या बाईंना परत दृष्टी मिळाली. पण हे असा बाजूचा पार्ट काढून लावलं की म्हणजे असं खूप कॉमनली नाही करतायत. इट इज वन ऑफ द व्हेरी चॅलेंजिंग सर्जरीज विथ व्हेरी लिमिटेड सक्सेस रेट ॲट टाइम्स. सो बट लकीली फॉर अस इट वर्कड इन दिस पेशंट. आणि ती गरीब घरातनं येतात, त्यांची आम्ही जेवढे होईल तेवढी कन्सेशनल ट्रीटमेंट करू शकलो. त्यांना परत दिसायला लागल्यानंतर त्या चालू फिरू शकतात आजकाल, आणि घरातली सगळी कामं त्यांची कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आपण त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी करू शकलो. आणि त्या गरीब होत्या म्हणून त्यांना सर्जरी आम्ही रिफ्यूज नाही केली, त्यांना मदत करू शकलो. तर हे खूपच माझ्यासाठी समाधानकारक गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं बाकी सगळ्या अवयवांपेक्षा सुद्धा बोलण्यासुद्धा दिसणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. ऑफकोर्स, म्हणजे आता दिसण्याशिवाय खरंच दिसलंच नाही तर पुढे सगळ्याच गोष्टी अडतात. बरोबर. सो तू जसं आत्ता म्हणालीस की तू फक्त, मला असं वाटतं तू फक्त पेशंट्सना ट्रीट करत नाहीस. मी तुझे काही व्हिडिओज बघितलेत आधी, किंवा तू डायबिटीस आणि डोळे आणि त्यांचं आरोग्य यांच्या अवेअरनेससाठी पण खूप काम करतोस.
सो हा जो अवेअरनेस तू वाढवतोस त्याच्याबद्दल कसं आहे की म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं बरेचसे आजार प्रिव्हेंटेबल असतात डोळ्यातले सुद्धा, जसं डायबिटीसमुळे डोळ्याच्या रेटिनावरती लिकेज होऊन डोळे जाऊ शकतात, पण हे प्रिव्हेंट करू शकतो. किंवा एज रिलेटेड रेटिनल डिजनरेशन म्हणतात की ज्याच्यामध्ये वयामुळे डोळ्याच्या मागचा रेटिना खराब होतो, किंवा काचबिंदू फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री असते, ज्या लोकांचं वय 40पेक्षा जास्ती आहे, ज्यांना डोळ्याला लागलं आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे, किंवा असे जे काही सिंपल गोष्टी असतील, अशा लोकांनी जर वेळच्या वेळेला चेकअप केलं डोळ्याचं तर त्यांचा आजार पटकन पिकअप करता येतो आणि त्यांना ट्रीटमेंट वेळच्या वेळेला मिळाली तर दृष्टी वाचते. अशा सोप्या गोष्टी आहेत, पण दुर्दैवाने त्या लोकांना माहीत नसल्यामुळे, केवळ अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना वेळच्या वेळेला डॉक्टरांकडे पोचता येत नाही आणि म्हणून मग पुढची सगळीच वाटचाल बिकट होत जाते. तर म्हणून आपण म्हणतो तसं प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे हा महत्त्वाचा पार्ट आहे माझ्या दृष्टीने. वी आर डॉक्टर्स, वी आर ट्रीटिंग पेशंट्स वेन दे कम टू अस, बट ॲट द सेम टाइम जर आजार प्रिव्हेंट करू शकलो तर त्याला जास्ती महत्त्व आहे. अँड दॅट्स वाय वी टूक अप दिस कॉज ऑफ प्रिव्हेन्शन, आणि त्यासाठी अवेअरनेस लोकांमध्ये यावा, त्यासाठी आम्ही बरंच काम करतो. ओके, सो तुम्ही कुठे जाता, कुठल्या तुम्ही संस्थांशी असोसिएटेड आहात का तुम्ही निओच्याच मार्फत या गोष्टी? आम्ही या सगळ्या गोष्टी NIO जे संस्था आहे आमची, त्याच्यामध्ये चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजसुद्धा आम्ही करतो, त्यासुद्धा आम्ही आमच्या खर्चानीच करतो, जेवढ्या होत असतील तेवढ्या. अगदी खूप लिमिटेड डोनेशन्स, जी व्हॉलंटरी डोनेशन्स आहेत ती थोड्याफार प्रमाणात येतात, त्याच्यावरती ऑफकोर्स त्यांनाही ती पण आम्ही स्वीकारतो. पण जे मेजॉरिटी काम चालतं ते आमच्या स्वतःच्या पैशातनं चालतं, आणि त्याच्यामध्ये अवेअरनेस हा एक पार्ट झाला आणि ट्रीटमेंट हा एक पार्ट झाला. त्यामुळे अवेअरनेसमध्ये तू म्हणलीस तसं लोकांपर्यंत जर जास्तीत जास्त पोचायचं असेल तर जसं तुला माहिती आहे की आपण NIO विजन मॅरेथॉन घेतो. बरोबर. तर आता NIO विजन मॅरेथॉन घ्यायच्या मागची आयडिया अशी आहे की कित्येक लोक मला येऊन OPDमध्ये सारखं विचारतात की डोळे चांगले ठेवण्यासाठी कुठले डोळ्याचे व्यायाम करू. असे काही डोळ्याचे कुठले व्यायाम नसतात, पण जर आपण रेग्युलरली आपलं शरीर नीट राहण्यासाठी जे व्यायाम करतो, जसं आपण रनिंग करतो, नंतर एक्सरसाइज करतो रेग्युलरली, योगासनं आहेत, तर या सगळ्या गोष्टींनी डोळे आपोआप राहणारच असतात नीट. त्यासाठी डोळ्याचे वेगळे व्यायाम असे नसतात. त्यामुळे रनिंग इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइजेस, जॉगिंग, वॉकिंग, की ज्याच्यामुळे डोळ्याचं पण आरोग्य चांगलं राहू शकतं. डोळ्याचंच काय, सगळ्या शरीराचंच आरोग्य चांगलं राहू शकतं. बरोबर. तर म्हणून आपण ह्याबद्दल लोकांपर्यंत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने ही NIO विजन मॅरेथॉनची कन्सेप्ट आम्हाला आवडली. आणि एनिवे आम्ही दोघंही रनिंग करतोच रेग्युलरली तुझ्याबरोबर. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की मग आपण मॅरेथॉनच का नाही कंडक्ट करायची. आपले सगळे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांची मदत होईल, आणि त्यांनी पण सगळ्यांनी मदत केली, आणि त्यामुळे हा NIO विजन मॅरेथॉन हा खूप पॉप्युलर झाला इव्हेंट आजकाल. अगदी. सो गेली किती वर्ष तुम्ही निओ विजन मॅरेथॉन अरेंज करताय? आय थिंक 4 का 5 वर्ष झाली असतील आता NIO विजन मॅरेथॉनला. आणि त्यातला जो NIO ब्लाइंड फोल्ड रन असते ती भयंकर पॉप्युलर आहे लोकांमध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की एका माणसाने डोळ्याला पट्टी बांधायची आणि त्याच्या पार्टनरनी त्याला घेऊन त्याच्याबरोबर पळायचं असतं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर ज्या माणसाला डोळ्यावरती पट्टी असते त्याला थोडाफार अंदाज येतो की व्हॉट वी आर टेकिंग फॉर ग्रँटेड, कारण की आपल्याला आपले जे डोळे दिलेत देवानी तर ते आपण टेकन फॉर ग्रँटेड असतं. जे आपल्याकडनं जातं तेव्हाच त्याची किंमत आपल्याला कळते. बरोबर. म्हणून 1-2 मिनिटं जर का आपण डोळे मिटून जर चालायचा किंवा पळायचा प्रयत्न केला तर ते किती अवघड असतं याची जरा जाणीव करून द्यायला पाहिजे लोकांना. तर त्या हेतूनी ही आयडिया आम्हाला सुचली. ॲट द सेम टाइम तुम्ही ज्या माणसाबरोबर पळत असता, जो तुम्हाला ब्लाइंड फोल्ड पळत ॲज अ बडी म्हणून पळत असतो, तर त्याच्यावरती आपण किती विश्वास टाकतो आणि तो किती आपल्याला हेल्प करू शकतो. तर त्या पद्धतीने एक थोडी कॉमरेडरी डेव्हलप व्हावी. एकमेकांवरती विश्वास सुद्धा आजकाल लोक ठेवत नाहीत, तर तो विश्वास ठेवू शकतो आपण, ह्याबद्दल पण अशी एक थोडी कन्सेप्ट त्यातनं आली. सो डेफिनेटली ब्लाइंड फोल्ड रन हा NIO विजन मॅरेथॉनचा आय थिंक मेन अट्रॅक्शन पॉईंट असं मी नाही म्हणणार, पण USP झाला आहे. राईट, USP झालेला आहे तो. सो आपण अवेअरनेसबद्दल बोललो, पण आता मी थोडंसं मागे जाते. तू अगदी स्लाइटली मलखांबद्दल बोललास. तू लहान असल्यापासून मलखांब खेळायचास. तू म्हणालास तुला स्पोर्ट्स मेडिसिन करायचं होतं. तुला खरं तर छत्रपती पुरस्कारांनी पण गौरवण्यात आलं होतं. त्यात करिअर करणं सहज शक्य होतं. म्हणजे डॉक्टर इज वन थिंग, पण मलखांबमध्येच करिअर करणं खरं तर सहज शक्य होतं. हे इतकं या लेवलला पोचल्यानंतर ते सोडून तू जे डॉक्टर झालास ते माझ्या दृष्टीने हटके आहे. आणि मग मला असं विचारावंसं वाटतं की तुला मलखांब सोडून
डॉक्टर का व्हावं असं वाटलं? म्हणजे ऑफकोर्स ती हॉबी असल्यामुळे आणि आवड ज्याच्यात आपल्याकडे आपल्याला असते त्याच्यामध्ये आपण पॅशनेटली काम करतोच. तसं मलखांबात खूप आवड होती मलखांबाची, त्यामुळे मलखांब चांगला जमला. आणि आता सध्या ऑफ्थॅल्मॉलॉजी आवडते, त्यामुळे तेही जमतंय बहुतेक. ओके, मग मलखांब तू आता करत नाहीस? मलखांब अन्न कधी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लवकर संपलं हॉस्पिटल तर जवळच आमचा क्लब आहे, अकॅडमी, पुणे स्पोर्ट्स अकॅडमी. सो तू त्यांच्याशी असोसिएटेड आहेस अजून पण? ओके ओके. सो आत्ताच आपण बोललो की तू एक मॅरेथॉनर पण आहेस, मग मलखांब ते रनिंग हा प्रवास कसा काय झाला? मलखांब मला म्हणजे अजूनही मलखांब करायला आवडेल, पण कसं आहे की मलखांब संध्याकाळी क्लब असतो तो, तर तिथे बाय द टाईम माझी प्रॅक्टिस म्हणजे क्लिनिक संपवून तिथे पोहोचेपर्यंत सगळी मुलांची त्यांच्या प्रॅक्टिस चालू असते. कॉम्पिटिटिव्ह मुलं खेळत असतात, त्यांना डिस्टर्ब करून मला पण करायचं आहे हे काही बरोबर वाटत नाही. त्यामुळे तिथे जेव्हा जातो तेव्हा त्यांना शिकवायला म्हणून जातो. त्यांना शिकवतोस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, असं काही खूप रेग्युलरली जात नाही, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा जायचा प्रयत्न असतो. पण स्वतःचं फिटनेस तर राहायलाच पाहिजे ना, तर त्यामुळे एखादी ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली करता आली पाहिजे रेग्युलर बेसिसवरती. तर अशी आय थिंक रनिंग इज वन सच ॲक्टिव्हिटी की ज्याला फारशी इक्विपमेंट लागत नाहीत. तुम्ही घरातनं बाहेर पडलात तरी पळायला सुरुवात करू शकता, कुठल्याही वेळेला पळू शकता. तर त्या हेतून त्यातल्या त्यात आय थिंक इट्स वन ऑफ द इझिएस्ट एक्सरसाइज टू पिकअप. आय एम नॉट सेईंग इझिएस्ट एक्सरसाइज टू परफॉर्म ऑर डू ऑन रुटीन बेसिस, पण चालू करण्यासाठी हा एकदम अतिशय उपयुक्त असा एक्सरसाइज आहे. आणि तू जे मगाशी म्हणालास की डोळ्याच्या आरोग्यासाठी हा उत्तम उपाय आहे. हां, म्हणजे कसं आहे की हे रनिंग, जॉगिंग, वॉकिंग हे कसे एरोबिक एक्सरसाइजेस म्हणतो ना आपण, की ज्याच्याने हार्टला पण सारखं पंपिंग करायला मदत मिळते. तर ह्या टाईपच्या एक्सरसाइजेसनी अख्ख्याच शरीरावरती चांगले परिणाम होत असतात. त्यामुळे हा एक एक्सरसाइज अतिशय मला आवडतो. बरोबर. डोळ्यांच्या आरोग्यासाठी मेंटल फिटनेस आवश्यक आहे असं तुला वाटतं का? सी, आय थिंक आपण जर हेल्थची डेफिनेशन बघितली तर तू हेल्दी आहेस का आणि मी चांगल्या हेल्थमध्ये आहे का, इट्स नॉट जस्ट अबाउट फिजिकल हेल्थ, इट्स अबाउट मेंटल हेल्थ ऑल्सो. सो आय थिंक फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ टुगेदर मेक्स अस कम्प्लिटली हेल्दी ॲज सच. मग त्याच्यात फक्त डोळ्यासाठी असं नाही, आपल्याला एकूणच मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहेच. सो तू डोळ्यांच्या आरोग्यासाठी आता असं मी नाही म्हणणार, पण पर्वच्या श्रोत्यांना इन जनरल काय टिप्स देऊ शकशील? कारण तू रनर आहेस, तू मलखांब रेग्युलरली करतोस आणि तू डॉक्टर आहेस, सो तू त्यांना काय टिप्स देऊ शकशील? मला असं वाटतं की आजकाल आपण सगळे ना करिअर ओरिएंटेड झालो आहे, त्यामुळे आपल्याला करिअरशिवाय दुसरं काही आयुष्यात दिसतच नाही. तर ते असं वन ट्रॅक असून चालणार नाही. मला असं वाटतं की करिअरमध्ये तुम्हाला जर चमकायचं असेल तर तुमच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. त्यामुळे तुम्हाला जो आवडेल तो खेळ किंवा जो आवडेल तो व्यायाम प्रकारासाठी निदान अर्धा तास तरी दिवसातला जर तुम्ही काढलात तर त्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुद्धा डेफिनेटली फायदा होणार आहे. त्यामुळे नुसतं करिअर करत बसू नका. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या व्यायामाकडे पण लक्ष द्या आणि किंवा तुम्हाला जे काय विरंगुळा म्हणून खेळ आवडत असेल तर तो खेळ खेळलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तुमच्या करिअरवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल आणि डोळ्यांचं आरोग्य आपोआप चांगलं राहील. जे तू म्हणालास आपलं सगळ्यांचंच आरोग्य. नक्कीच. थँक्यू. ओके, सो त्याच्यावरतीच माझा पुढचा प्रश्न आहे तुला, की तू एवढं मोठं हॉस्पिटल चालवतोस, इतका स्ट्रेस आहे, अनेक रोज ऑपरेशन्स करतोस, तू स्वतःच्या फिजिकल फिटनेसकडे सुद्धा लक्ष देतोस. व्हॉट कीप्स यू गोईंग? आय थिंक लहानपणापासून असलेली आवड एकतर व्यायामाची, त्यामुळे आत्ता मी व्यायाम करतो म्हणजे मला काय त्याचं खरं सांगायचं तर फार काय कौतुक वाटण्यासारखं कारण नाही, व्यायाम केलाच पाहिजे. मलखांब खूप तास तू प्रॅक्टिस करत असशील ना रोज? 2-2, 3-3 तास आम्ही करायचो होतो. शाळा वगैरे असताना, कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी, इनफॅक्ट मेडिकल कॉलेजला असताना सुद्धा मी करायचो. तर म्हणून म्हणजे लहानपणापासून ही सवय लागल्यामुळे पुढे पण व्यायाम कंटिन्यू करणं काय माझ्या दृष्टीने अवघड नाही गेलं मला. तर असंच मलाही असं वाटतं की लहान मुलांना सुद्धा व्यायामाची जर आपण आवड लावून दिली तर त्याच्यानंतर ती आयुष्यभर टिकणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं जेवढं लवकरात लवकर आपण खेळ किंवा व्यायामाकडे वळू त्याच्याने तुमचा आयुष्याचा फायदा होणार आहे. बरोबर. सो डू यू वॉन्ट टू से की तू जे स्पोर्ट्स करतोस तीच तुझी हॉबी आहे आणि तुला दुसऱ्या कशाची गरज नाही? दॅट्स व्हॉट कीप्स यू? नाही, म्हणजे मला ना खरं सांगायचं तर अशी वेगळी आर्टमध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही. म्हणजे मी काही फारशी चित्र काढत नाही, जशी जाई काढते तशी. बरोबर. किंवा मला काही गाणं बिणं येत नाही, त्यामुळे ॲज सच मला आमच्या घरातला औरंगजेब समजतात.
पण मला निदान माझ्या टोप्या पण विणता येणार नाही. पण येस, आय लव्ह एक्सरसाइज अँड आय लाईक स्पोर्ट्स, सो आय एम इन टू इट. त्यामुळे मला क्रिकेट मॅचेस बघायला आवडतात, मला फुटबॉलच्या मॅचेस बघायला आवडतात. दॅट यू कॅन कन्सिडर ॲज अ हॉबी. बरोबर. पण व्यायाम करायला पण आवडतो, विच इज ऑलवेज अ गुड टाईम. बरोबर. सो आदित्य, तू माझ्यासारख्या अनेकांना इन्स्पायर करतोस. तुझ्या एवढ्या बिझी हे जरा तू जास्ती बोलतेस. नाही खरंच, एवढ्या बिझी स्केड्यूलमधनं तू सकाळचा वेळ काढतोस. नुसतं रनिंग करत नाहीस तर त्याच्याशी असोसिएटेड बाकीचे जे काही व्यायाम प्रकार आहेत आणि मलखांब तू मदतही करायला जातोस. सो तू इतक्या लोकांना इन्स्पायर करतोस. मला असं विचारायचं आहे की तुला हू ऑर व्हॉट इन्स्पायर्स यू? Yeah, I think my parents inspire me. At their age of, my father is 78 now. बरं. My mom is almost 70. So at this age they are very active and fit. अमेझिंग. अजूनही दररोज गाडी पण चालवतात. रोज त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर जेवणं असतात. त्यांचं फ्रेंड सर्कल अचाट मोठं आहे. माझ्या बाबांनी आणि आईने आता रिसेंटली एक नॉस्टॅल्जिया म्हणून एक क्लब फॉर्म केला जुन्या गाण्यांचा. बरं. त्याच्यामध्ये ते भयंकर ॲक्टिव्ह असतात. दर 15 दिवसांनी त्यांच्या मीटिंग्ज असतात. त्याचे दर 15 दिवसाला नवीन नवीन थीमचे प्रोग्राम्स असतात. सो दे आर कंटिन्युअसली बिझी विथ देअर पॅशनेट, वॉट दे आर पॅशनेट अबाउट, दे आर कंटिन्युअसली डुईंग. बरोबर. आणि ॲट द सेम टाइम दे हॅव बीन व्हेरी गुड इन देअर ओन प्रोफेशन. त्यामुळे त्यांनी पण असाच वर्क लाईफ बॅलन्स त्यांनी सांभाळला. आय थिंक दे आर माय इन्स्पिरेशन. सो वर्क लाईफ बॅलन्स आणि तुझे आई वडील, आपण असं म्हणूया की किंवा त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो तुला इन्स्पायर करतो. दॅट्स व्हॉट यू. कारण की ते कायम काही ना काही खटपट त्यांची चालू असते आईबाबांची. की एकदा हॉस्पिटल, नुसतं हॉस्पिटल असं नाही केलं त्यांनी त्यांच्या हॉबीजना. माझी आई कथक डान्स मध्ये एक्सपर्ट आहे. अमेझिंग. आणि रोहिणी भाट्यांची ती शिष्य आहे. ओके. आणि तिने आत्ता तिची मागच्या वर्षी हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर सुद्धा कथक परफॉर्मन्स केला होता. वाव. त्यामुळे तिचं ते पॅशन आहे. ते तिने हॉस्पिटल सांभाळून सुद्धा केलं. तिने असं नाही केलं की आता हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलच फक्त. बरोबर. सो शी स्टील कंटिन्यूड हर डेडिकेशन इन हर डान्स. असं. राईट. सो आदित्य, डू यू थिंक यू आर सक्सेसफुल? म्हणजे आय नो हा फार वेग आणि असा प्रश्न आहे, पण हाऊ डू यू मेजर सक्सेसफुल वगैरे सगळं म्हणजे पर्सनल, काय म्हणायचं त्याला, असं काही मापदंड वगैरे नाही आहे. सो इफ यू वॉन्ट टू कन्सिडर युअर सेल्फ सक्सेसफुल, यू डोंट नीड टू कम्पेअर विथ एनी वन. आय वुड से मोर दॅन सक्सेस, आर यू हॅपी is what one should ask. Success is something which is materialistic, I think, but happiness is something which nobody can take it away from you. Yeah. So if you are happy or not, that's what matters. Like for example, आताच मी एक वाचलं नडालचं एक वाक्य which I really liked. He said that I am not here to compete with Federer. I am here because I love tennis. Wow. So I want to, keep on playing tennis as much as possible. It's immaterial whether I cross Federer's landmark or not. So same thing, if you like something, like for example I like ophthalmology, I'm not competing with anyone. I just happen to love my profession and that's what drives me. बरोबर. So similar thing in running as well. मला मॅरेथॉन पळायला आवडतं, तर तिथे काय कोणाची कॉम्पिटिशन नसते, तुला माहिती आहे. नसतेच. आणि सो यू जस्ट डू इट फॉर युअर ओन हॅपीनेस. आय थिंक दॅट्स व्हॉट मॅटर्स. व्हॉट मंत्रा डू यू वॉन्ट टू शेअर विथ पर्व लिसनर्स? मी तू खूप सांगितलंस, पण तरी असं काही आपण USB म्हणूया. आदित्य केळकर्स USB. असं मी काय कधी विचार नाही केला, पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्याच्यामध्ये आपोआपच आपण पॅशनेटली काम करायला लागतो. त्यामुळे आपल्याला नक्की काय आवडतं हे शोधणं जरा इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यात मे बी आवर पेरेंट्स कॅन हेल्प अस. आता फॉर एक्झाम्पल मलखांब हा थोडासा काही सगळ्यांना एक्झॅक्टली सगळेजण करत नाहीत मलखांब, पण मला मलखांब आवडतो हे दिसल्यानंतर माझ्या आईवडिलांनी मला एनकरेज केलं आणि म्हणून मला आज मलखांबामध्ये बरंच यश मिळून गेलं. बरोबर. पण तेव्हा त्यांनी जर असं म्हणलं असतं, अरे हे काय कुठला खेळ काढलाय शोधून, मलखांब काय करतोस, काहीतरी क्रिकेट खेळायला जा ना तू, तर मग कदाचित मी क्रिकेटमध्ये काहीच नसतं सुद्धा केलं आणि मी काही बनलो नसतो त्या खेळात. तर त्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या तू म्हणतेस तशा हटके जरी असल्या, पण त्या जर तुम्हाला जर खूप आवडत असतील तर ऑटोमॅटिकली यू आर गोइंग टू सक्सीड इन दॅट फील्ड. So I think yes, you have to find out what you like, and then automatically the success will follow. Yes, and the happiness will also follow, I think, because happiness, success and all those things will come to you. कसा वाटला हा एपिसोड तुम्हाला? कमेंट्समधून जरूर कळवा. वेगळ्या वाटा घेतलेली माणसं
आणि त्यांनी केलेलं काम ऐकून तुम्हालाही असं काहीतरी हटके करण्याची प्रेरणा मिळो या सदिच्छेनं इथेच थांबते. पुढच्या भागात भेटूया संगीतकार केदार भागवत याला.